आज महाराष्ट्रातील SC/ST समाज जागृत होत आहे, एकजूट होत आहे. महाराष्ट्रात त्यांची पावर वाढत आहे. SC/ST समाज शाहू फुले आंबेडकर, लहुजी साळवे, बिरसा मुंडा यांच्या विचारावर चालत आहे. तर दुसरीकडं RSS, BJP, ब्राह्मणवादी विचारधारा समाजाच्या प्रगतीसाठी किती घातक आहे. कशा पद्धतीने हे ब्राह्मणवादी लोक SC/ST समाजाचे हक्क अधिकार नष्ट करत आहेत हे या लोकांना समजत आहे. त्यामुळं SC/ST समाज एकजूट होऊन BJP RSSच्या विरोधात पेटून उठला आहे. काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली SC/ST समाजाने RSSच्या हेडक्वार्टरवर मोर्चा काढला होता. हा BJP आणि RSS साठी खूप मोठा धक्का होता. हा आंबेडकरी विचारधारेचा ब्राह्मणवादी विचारधारेवर मोठा प्रहार होता. आज आंबेडकरी विचाराची भीती BJP RSSला बसलेली आहे आणि त्यांना माहीत आहे की ब्राह्मणवादाला फक्त आंबेडकरवाद संपवू शकतो. म्हणून BJP RSSने महाराष्ट्रातील SC/ST समाजातील एकी तोडण्यासाठी महार समाजाच्या विरोधात मातंग समाज उभा केला आहे. आज शेंडीवाल्या BJPने आणि चड्डीवाल्या RSSने मातंग समाजाच्या हातात आरक्षणात उपवर्गीकरणाचा झेंडा दिला आहे, ज्यांची विचारधारा मुळातच विषमतावादी आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.